जय किसान शेतकरी मित्रांनो, आज 21 फेब्रुवारी 2026 रोजी आपण संगमनेर मध्ये कुरणगाव येथील एका शेतकरी मित्राच्या टरबूजच्या वाडीमध्ये आलेले। आज प्रामुख्याने शेतकरी मित्रांचा टरबूज लावण्यात इंटरेस्ट आहे आणि आता टरबूजचा थोडा बाजार पण चांगल्या प्रमाणे भेटतोय। आता तुम्ही या वाडीमध्ये पाहू शकता, टरबूज दाखवा त्यांना। एकदम प्रीमियम क्वालिटीचं टरबूज आहे। एकदम याची साईज कमीत कम 4 ते 5 किलोची साईज आहे। इकडे घ्या कॅमेरामॅन थोडा। आता तुम्ही हे प्लॉट पाहू शकता, एक नंबर झाकास प्लॉट आहे। आता हे सर्व मित्र आपलं प्रतिसाद देण्यासाठी आले होते, यांचं मी सर्वांचं अभिनंदन करतो। आणि सोहेल भाऊ, आपले शेतकरी मित्रांसाठी तुम्ही साथ देण्यासाठी तुम्ही आम्हाला आमंत्रित केलं, याबद्दल पण तुमचे मी अभिनंदन करतो। आता हे किती एकरचा प्लॉट आहे आणि याच्यात किती काडी लावले, किती काय खर्च आला, थोडं माहिती सांगा आपल्याला। हा 1.5 एकराचा प्लॉट आहे। याच्यामध्ये 9.5 ते 10,000 काडी लागलेली। याच्यामध्ये खर्च लागवडीपासून तर आतापर्यंत 1,30,000 ते 1.5 लाख पर्यंत खर्च आलेला आहे। 1.5 लाख पर्यंत। हो। आता तुम्ही या पोझिशन मध्ये माल आणलं, यातलं तुम्ही मेंटेनन्स कसं केलं, पाणीचं फवारायचं काय आहे? हा टरबूज हा असा पीक आहे की याला प्रत्येक वेळेवर औषध पाणी लिक्विड सोडणे हे प्रत्येक वेळेवरच करावं लागतं। याचं म्हणजे काटेकोर काम केलेलं आहे भाऊ, नाही का? लक्ष काटेकोर लक्ष देऊन काम दिसतं केलेलं आहे। आपलं क्वालिटी एकदम प्रीमियम क्वालिटी आहे। आता तुम्ही टरबूज पण पाहू शकता आता। आणि आता हे किती टन माल निघणार, काय अंदाज आहे का? हा 1.5 एकरामध्ये 35 ते 40 टनाचा माल निघन, हा आमचा अंदाज आहे। 35 ते 40 टन। हो। याची हार्वेस्टिंग कधी? उद्या 22 तारखेला 22 फेब्रुवारीला उद्या हार्वेस्टिंग यायची। उद्याची? उद्या। काय भाव विकलाय माल? हा 25 रुपये 51 पैसे नाही दिलेले आहे। म्हणजे 35 ते 40 टन माल निघणार। हा 35-40 टन साधारणतः जर आपण 30 टन पण धरला तर 20-25 रुपयाच्या हिशोबाने नक्की याचे 7-7.5-8 लाख रुपये। हा 7-7.5-8 लाख रुपये होतील। कोणाला माल दिली? हा अरमान फ्रूट कंपनी कुरणचे फिरोज शेख यांना माल दिलेला आहे। चला, ते उद्या आल्यावर आपण त्यांचं पण इंटरव्ह्यू घेऊ। आता बाजार कशी राहणार आहे, पुढं बाजार वाढू शकते का काय होणार आहे, आपण हे पण घेऊ। आता हे व्हरायटी कोणती सांगितली तुम्ही? हे सिजंटा कंपनीची सिम्बा ही व्हरायटी। सिम्बा व्हरायटी। हो। अजून एक प्रश्न आहे सोहेल भाऊ माझा, आता हे तुम्ही प्लॉट मध्ये हे झेंडूचे फुल लावले, याचं लावायचं कारण काय? हे तुमचं दुसरा पीक आहे का याचीच काय सेटिंग साठी काय काय लपड आहे नेमकी? हे म्हणजे टरबुजाच्या सेटिंग साठी लावलेलं आहे। मधमाशी आकर्षित होती, त्याच्यामुळे मधमाशी आल्यामुळे प्लॉटची चांगल्या प्रकारे सेटिंग होती मालाची, त्याच्यामुळे हे झेंडू लावलेले आहे। चला, ओके, धन्यवाद। धन्यवाद।